ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आज काय आहे? दसहरा. नवरात्र झाली आणि मग दसरा. बघा आपल्या संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी हा आनंदाचा उत्सव मानला जातो. आनंद. आता या दसऱ्याच्या सणामध्ये अनेक रहस्य लपलेले आहे. पांडवांनी राज्य करण्याकरता या दिवशी सुरुवात केली. रावणाला मारलं. अनेक असे चांगले काम करण्याकरता दसरा मानला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा दसहरा. माणसाची जी इंद्रिये ही 10 इंद्रिये, हे 10 इंद्रिये चांगल्या कामाकरता वापरायकरता संकल्प करणं, याचं नाव दसरा. मन, बुद्धी, अहंकार, माणसाच्या चुका होतात, गुन्हे होतात. मग मी मागं चुका केल्या, पण आता मी इकडून पुढं करणार नाही, हा संकल्प करायचा दिवस म्हणजे आज दसरा. चुकतो तो माणूस आणि चुकत नाही तो देव. माझ्या चुका झाल्या, परत मी आज चुका करणार नाही, असा संकल्प करण्याचा हा दिवस. बघा कृष्णाने सांगितलं होतं अर्जुनाला, धर्माला, का वाईट माणूस घेऊन ये. दुष्ट तो गेला नाही म्हण, माणूसच नाही दुष्ट. आणि दुर्योधनाला सांगितलं म्हण चांगला माणूस घेऊन ये. ज्या वेळेला दोघे गेले, नंतर धर्म आला म्हण या जगामध्ये वाईट कोणीच नाही. आणि ज्या वेळेला दुर्योधन आला तो म्हण सगळं जगच चांगलं कोणीच नाही, सगळं वाईट आहे. मग जसं आपण असतो तसं आपलं जग दिसतं. म्हणून आपल्याला कसं बनायचं आहे? आपण काय करतो? दुसऱ्याकडं बोट करतो. जग वाईट आहे, 4 बोटं आपल्याकडे असतात. म्हणून आपली चुकी. म्हणून तुकाराम महाराज मानले, मी व्हावे लहान लहानाहून लहान, दया क्षमा शांती तेथे भगवंताची वस्ती. बघा महापूर आला तर झाडं वाहून जातात आणि लुवाळी नम्रता असते. तर जगात जगायचं असेल तर काय पाहिजे? नम्रता. नम्रतेपासून माणसाचा विकास होतो. म्हणून जगा आणि जगू द्या, प्रेमानं वागा. ह्या जगामध्ये आपल्याला भगवंतानं जन्माला घातले. प्रत्येकाचं रक्त कसं आहे? लाल आहे. मग तो कोण आहे? आपला भाऊ आहे. ती कोण आहे? आपली बहीण आहे. आपलं नातं कसं आहे? म्हणून भगवंताने काय सांगितलं की तेच मी भगवान सगळ्यांच्या हृदयात बसलेला आहे. तो तुझा भाऊ आहे, तू तुझी बहीण आहे. म्हणून प्रेमाने वागा, जगा आणि जगू द्या. एकमेकाला सहकार्य करा आणि आनंद उत्सव साजरा करा. आपण 2 दिवसाच्या जगात आहे. या जगात आपण राहणार नाही. आपण या जगाचे मालक नाही, याचं भान ठेवा आणि सगळ्यांनी प्रेमाने वागा. जय भैरवनाथ.